नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या गॉड इज ग्रेट या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. महाशिवरात्री हा खूप मोठा आणि अत्यंत पवित्र दिवस आहे. शास्त्रामध्ये या दिवसाला सगळ्यात श्रेष्ठ दिवस मानलं गेलं आहे. या दिवशी केवळ पूजा अर्चा करण्यासाठी नाही, तर आपल्या आयुष्यात आध्यात्मिक प्रगती व्हावी, मन शुद्ध व्हावं आणि आपल्या घरात सुख शांती नांदावी या भावनेने महादेवाची उपासना केली जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडेफार प्रश्न, अडचणी आणि समस्या असतातच. कोणाचंही आयुष्य पूर्णपणे अडचणीशिवाय नसतं. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भक्ताला देवाने काही ना काहीतरी परीक्षा दिलेल्या असतात. पण ह्याच अडचणींना सामोरं जात दुःख संकटांचा सामना करत करतच आपल्याला हळूहळू अध्यात्माची गोडी लागते आणि परमेश्वराशी नातं अधिकच दृढ होतं. खरं सांगायचं झालं तर परमेश्वराची कृपा असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. पण त्याचबरोबर आपली कर्मसुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. केवळ मागणं नाही, तर प्रयत्न, श्रद्धा, सातत्य आणि सेवा याची जोड असेल तरच जीवनात सकारात्मक बदल घडतो. म्हणूनच जेवढं शक्य आहे तेवढं जमेल तेवढं मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न करा. मोठे काही करता आलेलं नाही तरी चालेल, पण भाव शुद्ध ठेवा, श्रद्धा ठेवा आणि महादेवाच्या चरणी आपली कृतज्ञता अर्पण करा. महादेव नक्कीच आपल्या प्रत्येक प्रयत्नाकडे पाहतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगते की जे उपाय मी आज सांगणार आहे ते शक्यतो मंदिरात जाऊनच करा. आपल्याला माहीत आहे की जवळजवळ प्रत्येक गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर असतं. कितीही गर्दी असली तरी आपल्या मनात एक भाव असतोच, लांबून का होईना पण मला महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. मंदिरात जाऊनच हे उपाय करणं अधिक फलदायी मानलं जातं. पण काही ठिकाणी असं असतं की ताई, आम्हाला मंदिरात गेलं तरी फक्त लांबून दर्शन मिळतं किंवा गर्दीमुळे जवळ जाता येत नाही. अशा वेळी कुठेही अगदी छोटंसं मंदिर असो, लहानशी शिवपिंड असो, तिथे जाऊनही तुम्ही हे उपाय नक्की करू शकता. मोठ्याच मंदिरात गेलं पाहिजे, मोठ्याच तीर्थक्षेत्रात गेलं पाहिजे असं काही नाही. शहरामध्ये बघितलं तर जागोजागी छोटी छोटी मंदिरे असतात. अशा ठिकाणी जाऊनही जर तुम्ही मनापासून सेवा केली तर ती सेवा तितकीच स्वीकारली जाते. आता जे 2 उपाय मी पुढे सांगणार आहे ते शक्य असेल तर मंदिरातच जाऊन करा. जर काही कारणामुळे ते शक्य नसेल तर ते उपाय तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. पण तरीही पुन्हा एकदा सांगते की शक्यतो मंदिरातच जाऊन करा. आता उपायाकडे वळूया. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी बेलपत्र तोडू नये. आधीच्या दिवशी झाडाला विनंती करून तोडावं किंवा विकत आणावं. आणि ह्याच बेलपानाचा एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय आपण श्रावण महिन्यात करत असतो, पण श्रावणानंतर थेट महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा हा उपाय करता येतो. ज्यांनी श्रावण महिन्यात हा उपाय केला आहे आणि ज्यांना असं वाटतं की ते बेलपान थोडंसं खराब झालं आहे किंवा सुकून गेलं आहे, त्यांनीही महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करू शकता. आता हा उपाय नेमका काय आहे तो आपण पुढे सविस्तर बघूयात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन ओम नमः शिवाय म्हणत शक्य तितकी बेलपत्र अर्पण करा. त्यातील एक बेलपत्र स्वतःसाठी घरी आणा. प्रत्येकाने आपली सेवा स्वतःच करावी, दुसऱ्यासाठी कुणी करू नये. घरी आल्यानंतर तेच बेलपान पुन्हा आपल्या हातात घ्या. त्यावेळी तुम्ही शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करू शकता. ज्यांना मंदिरात जाणं अजिबातच शक्य होत नाही त्यांनी घरात असलेल्या पिंडीजवळ बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा नक्की म्हणा. त्यानंतर ते बेलपान आपल्या हातात घ्या आणि ते आपल्या पाकिटात ठेवा. आता बघा याने नेमकं काय होतं. या बेलपानामुळे एक प्रकारचं संरक्षण आपल्या सोबत राहतं. असं म्हटलं गेलं आहे की ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात दारिद्र्यपणा, दुःख, संकट आणि त्रास येत नाही. कारण हा उपाय जरी साधा वाटत असला तरी त्याच्या पाठीमागं काहीतरी सेवा, काहीतरी श्रद्धा, भाव आहे. म्हणूनच ते एक बेलपान आपल्याजवळ ठेवा. केवळ उपाय म्हणून नाही तर संरक्षणासाठी. या सेवेमुळे मनाला शांती मिळते. कधी आयुष्यात दुःख आलं, संकट आली, मन अस्वस्थ झालं आणि बेलपान आपल्या समोर आलं की आपोआप एक नवी उमेद मनात निर्माण होते की सगळं ठीक होणार आहे, परमेश्वर आपल्या सोबत आहे.
आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीच वाईट होणार नाही, हीच भावना या सेवेमागे आहे. आणि म्हणूनच हा उपाय केल्यावर पैसा येईल, ऐश्वर येईल, संपत्ती येईल असं मी अजिबात सांगत नाही. कारण ही सेवा भौतिक लाभासाठी नाही तर मनशांतीसाठी, श्रद्धेसाठी आणि परमेश्वराशी नातं अधिक घट्ट करण्यासाठी आहे. हे बेलपत्र मनशांती, संरक्षण आणि आत्मविश्वास देतं असं मानलं जातं. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन एक कमळगट्टा मणी शिवपिंडीवर अर्पण करा आणि आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करा. हा मणी घरी आणून पूजास्थानी किंवा तिजोरीत ठेवा. हा उपाय एकदाच करायचा असतो. आपलं घर म्हणजे एकच असतं. नवऱ्यासाठी वेगळं, बायकोसाठी वेगळं असं काहीही नसतं. म्हणूनच कमळगट्ट्याच्या मणीची सेवा ही घरासाठी एकदाच करायची असते. ही सेवा साधारणपणे घरातील एका स्त्रीने सगळ्यांसाठी करावी. आणि जर त्या दिवशी मासिक धर्म असेल तर मग मुलाला किंवा मुलीला किंवा पतीला सांगा. जे करू शकतील त्यांनी ही सेवा करावी. भगवान शंकराच्या चरणी कमळगठ्ठ्याचा मणी अर्पण केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची की हे भोलेनाथा, माझ्या घरातल्या आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, माझ्या घरात अष्टलक्ष्मीचा वास नांदावा, यासाठी मी हा कमळगठ्ठ्याचा मणी तुम्हाला अर्पण करून तो घरी घेऊन जात आहे. तो मणी घरी आणल्यानंतर आपल्या तिजोरीत ठेवा. तिथे आपण आधीही अनेक वस्तू ठेवत असतो. कुणी कुंकू ठेवतं तर कुणी पोटली ठेवतं. त्याच ठिकाणी हा मणी फक्त ठेवायचा आहे. खूप जणांनी सांगितलेला अनुभव असा की यामुळे घरात एक सकारात्मक बदल जाणवतो. लक्षात ठेवा, ही सेवा फक्त एकदाच करायची असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. 4 प्रहरी सेवा जमली तरी उत्तम, नाही जमली तरी पहिला, दुसरा किंवा तिसरा प्रहर जसा वेळ मिळेल तसा करा. कमळगट्ट्याच्या मणीची सेवा शक्यतो मंदिरात जाऊनच करा आणि बेलपानाची सेवा देखील मंदिरात जाऊनच करणे अतिशय उत्तम. बघा, आपलं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं, आपलं घरात रुद्राभिषेक, पूजा सगळ्या सेवा करू शकतो. पण मंदिरात जी सकारात्मकता असते ना, ती खरंच आपल्या घरात नसते. कारण घरात कधी कधी ना चिडचिड होते, राग येतो, एखादा वाईट शब्द निघतो. आणि वास्तुशास्त्रात सांगितलं आहे, जसं बोलाल तसं वातावरण तयार होतं. मंदिरात मात्र गेल्यावर आपोआप आपला भाव बदलतो, मन शांत होतं, श्रद्धा वाढते. घर म्हणजे फक्त देवघर नाही, त्यात हॉल, बेडरूम, किचन सगळं येतं. म्हणून मंदिरात जाऊन सेवा केली तर ती अधिक सात्विक ठरते. तरीही ज्यांना मंदिरात जाणं अजिबात शक्य नाही त्यांनी बेलपानाची सेवा घरात केली तरी चालेल. आणि जेव्हा आपण घरात रुद्राभिषेक करतो, शिव अष्टोत्तर नामावली घेतो, त्यानंतर त्यातलं एक बेलपान काढून आपण आपल्याजवळ ठेवू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रत्येकाने आपापली सेवा स्वतः करायची आहे. मुलगा मुलगी असेल तर आईने त्याची सेवा करू नये आणि त्यांनीही आईला सांगू नये. प्रत्येकाला स्वतःची सेवा करू द्या. कारण श्रद्धा, नामस्मरण आणि सेवा स्वतः केल्यावरच त्याचं फळ मिळतं. महाशिवरात्री हा फक्त उपवासाचा दिवस नाही तर आत्मशुद्धीचा, सेवाभावाचा आणि श्रद्धेचा दिवस आहे. आपण जिथे आहोत तिथेही महादेवाची उपासना करू शकतो. भाव महत्त्वाचा आहे, भव्यता नाहीये. आजही ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न, अनुभव आणि श्रद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय माहितीसह. श्री स्वामी समर्थ.